मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आज आपण कोणत्या विषयावरती तुमच्यासोबत बोलणार आहोत. सगळ्यात अगोदर बघा, गुरुपौर्णिमा येते. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जण जशा जमतात तशा सेवा करतात. कोणी 21 दिवसाची करतायत, तर कोणाला जशी जमते तशी सेवा चालू आहे. तर कोणी 11 दिवसाची करणार आहे. तर असे देखील भरपूर सेवेकरी आहेत ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. पण काही कारणास्तव कोणीतरी भीती घातलेली आहे की पारायण काळात असं होतं, पारायण काळात तसं होतं, पारायण करताना आपल्याला त्रास होतो, हे होतं ते होतं, यामुळे किंवा जेवणाचे नियम यामुळे आपल्यावरती एक बर्डन आलेलं असतं आणि त्यामुळे आपण गुरुचरित्राचं पारायण करायला जात नाही. तर अगदी सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हालाही तुमच्या मनात हा व्हिडिओ बघितल्यानंतर कसलीही शंका राहणार नाही की गुरुचरित्राचं पारायण आम्ही कसं करू किंवा त्याबद्दलची कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. आज तुमच्यासोबत मी बोलणार आहे गुरुचरित्र पारायणाबद्दल, त्याच्या नियमांबद्दल आणि हे कशा पद्धतीने पठण करायचं याबद्दल. या संबंधीची जी पूजा मांडणी आहे या संबंधीचा व्हिडिओ लवकरच येईल. प्रत्यक्षात तुम्हाला पूजा मांडणी मी करून दाखवणार आहे. पूजा मांडणी देखील आपल्याला करावी लागते. तर बघा, सगळ्यात अगोदर 7 दिवसात आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर आज गुरुवार आहे, सगळ्यांना शुभ गुरुवार. येणाऱ्या पुढचा गुरुवार जो आहे त्या दिवसापासून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजेच 23 जुलै ते 29 जुलैपर्यंत आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. बरोबर? प्रत्येक जण जशी हवी तशी सेवा करतो. आपल्याला पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं. आणि बघा, आपल्या मनामध्ये पारायण करण्याची इच्छा येणं देखील ही देखील महाराजांचीच इच्छा आहे. कारण आपण पारायण करणारे कोणी नाही, महाराज आपल्याकडून पारायण करून घेतात. आपला जो कर्म आहे, प्रारब्ध आहे किंवा आपल्या जीवनामध्ये जेवढी संकट आहेत, अडचणी आहेत, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग महाराज दाखवत असतात. आणि वर्षातून कमीत कमी 3 तरी गुरुचरित्राचे पारायण जर आपल्या घरामध्ये झाले तर कधीच कशाचीच कमी पडत नाही. असे देखील सेवेकरी भरपूर आहेत जे दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करत असतात. कारण कर्माचा लेखाजोखा हा महाराजांकडे असतो. आपल्या आयुष्याची नौकेची दोरी महाराजांच्या हातात एकदा देऊन सोडली की आपल्याला कसलीच चिंता करायची नाही. किती जरी मोठे संकट आले तर एवढाच विश्वास ठेवायचा की महाराज आहेत आणि मला कोणत्याही संकटात मी सापडणार नाही. आणि जरी संकट आलं तर ते वाऱ्यासारखे येतील आणि असेच निघून जातील. असा आत्मविश्वास आपल्याला त्या सेवेप्रती असायला हवा. तरच कुठेतरी तुम्ही त्या सेवेमध्ये टिकू शकाल, तरच तुमच्याकडून कुठेतरी ती सेवा घडू शकेल. आता गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. सगळ्यात अगोदर त्याच्यात सांगितलेच आहे, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी कधीही वेळ काळ बघण्याची गरज नाही. आपलं मन शुद्ध आहे, आपलं शरीर शुद्ध आहे, सगळं पवित्र आहे, तर कधीही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सुरू करू शकता. आणि आता गुरुपौर्णिमा येते, तर गुरुपौर्णिमेनिमित्त 23 जुलै ते 29 जुलै असे 7 दिवसाचे पारायण करायचे आहे. आणि याचं उद्यापन 29 तारखेलाच येणार, म्हणजे ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशीच येणार. आता बघा, दत्त जयंतीच्या वेळेस काय करतो आपण, 8व्या दिवशी उद्यापन करत असतो. कारण दत्त जयंती त्या दिवशी आपला उपवास असतो. दत्त महाराजांचा जो उपवास असतो तो आपला त्या दिवशी उपवास असतो, त्यामुळे आपण आणि दत्त महाराजांचा देखील उपवास असतो, त्यामुळे आपण त्या दिवशी उद्यापन करत नाही. दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करत असतो. तर याचं उद्यापन कसं करायचं या संबंधीचा वेगळा व्हिडिओ येणार. आणि एका व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणं शक्य नाही, कारण हे पारायणच इतकं पवित्र आहे, इतकं उच्च कोटीची ही सेवा आहे आणि ती एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्यच नाहीये. आता गुरुचरित्र पारायण, सगळ्यात अगोदर पारायण करायचं त्यांच्याकडे ग्रंथ हवा आहे. ग्रंथ सेवेकरांकडे हवा आहे. आता महिलांनी हे पारायण करावं का, गुरुचरित्राचं पारायण करावं का? तर बघा, जो मूळ ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वेदाक्षरांचा उच्चार आलेला आहे. तो ग्रंथ महिलांनी वाचायचा नाही, कारण त्याच्यामध्ये वेदाक्षरे आलेले आहेत. ज्यावेळेस गर्भवती स्त्री वगैरे ती वाचत असते त्यावेळेस त्या वेदाक्षरांचा जो भार आहे, ती ऊर्जा आहे, ती आपण देखील सहन करू शकत नाही ना आपल्या गर्भामध्ये जो जीव आहे तो देखील ती ऊर्जा सहन करू शकत नाही. त्यामुळे परमपूज्य गुरुमौलींनी आपल्या सर्व महिलांना देखील ही सेवा करता यावी यासाठी दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र, ज्याच्यामध्ये कोणत्याही वेदाक्षरांचा उच्चार नाहीये, जो शुद्ध मराठी भाषेमध्ये व्यवस्थित दिलेला आहे आणि हा ग्रंथ महिला देखील पठण करू शकतात. आता कशा पद्धतीने बघा, आता हा माझा ग्रंथ आहे, मी व्यवस्थित लाल कपड्यामध्ये हा गुंडाळून ठेवते. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा बाहेर काढलेला आहे गुरुचरित्र ग्रंथ. सगळ्यात अगोदर आपल्याला गुरुचरित्रांचं पारायण करायचं आहे, तर गुरुचरित्राचा ग्रंथ देखील आपल्याकडे असायला हवा. हा आहे गुरुचरित्र ग्रंथ. गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं पारायण आपल्याकडून घडतंय ही सगळ्यात मोठी सौभाग्याची गोष्ट आपल्यासाठी आहे. त्यामुळे हे पारायण करताना कोणत्याही प्रकारची शंका वगैरे आपल्या मनामध्ये येऊ द्यायची नाही. फक्त विश्वास असायला हवा. गुरुचरित्र हे आपल्याला आपल्या जीवनातील सगळ्यात मोठ्यातल्या मोठ्या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत असतं. ज्यावेळेस तुम्ही हे पारायण करता त्यावेळेस तुमच्या मनात कसल्याही प्रकारची शंका राहत नाही. त्यामुळे आपल्याला हे पारायण करायचं आहे.
आता गुरुचरित्राचे पारायण करत असताना त्याच्या नियम आले, अटी आले, सगळ्यात अगोदर आपण नियम पाहणार आहोत, म्हणजे तुमच्या मनावरचं बर्डन कमी होणार आणि तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा. सगळ्यात अगोदर नियम काय काय आहेत बघा. नियम काय काय आहेत तर नियम काय काय आहेत. सगळ्यात अगोदर गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे 1 दिवस अगोदर, सगळ्यात अगोदर संकल्प घ्यावा लागणार आहे. संकल्प घेण्या अगोदर 1 दिवस अगोदर आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात जाणं आवश्यकच आहे. हा नियमच समजा तुमच्यासाठी. जवळ जायचं आहे, मठात आपल्या जवळ जायचं आहे, तिथे जाताना नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर आणि 1 फूल घ्यायचं आहे, थोडीशी केळी घ्या, 1 डझन केळी घेऊन जावा आणि महाराजांना ते अर्पण करायचे. हा संकल्प नाहीये, ही प्रार्थना आहे की महाराजांना, दत्त महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे की गुरुचरित्राचं पारायण उद्यापासून आपल्या घरामध्ये मी करणार आहे, तर ते निर्विघ्नपणे पार पडावं आणि तिथे तुमची देखील उपस्थिती असावी, यासाठी महाराजांना निमंत्रण द्यायला आपण जायचं आहे, आमंत्रण द्यायला जायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे पारायण संपूर्ण निर्विघ्नपणे पार पडण्याची जबाबदारी महाराज तुमच्यावरती आहे आणि मी कोणीच नाही हे करून घेणारी, हे पारायण करणारी कोणीच नाही, तुम्ही हे पारायण माझ्याकडून करून घेणार आहात आणि पारायण निर्विघ्नपणे पार पडावं अशी माझी इच्छा आहे, असं महाराजांना प्रार्थना करायची, मग घरी यायचं आहे. नंतर आदल्या दिवशी दुसरा नियम काय आहे आणि हे करायलाच लागतं बरं का. आदल्या दिवशी दुसरा नियम म्हणजे एक गाय व 4 श्वान. श्वान म्हणजे काय, 4 कुत्रे. 1 गाय व 4 कुत्र्यांना आपल्याला पोळी खायला घालायची आहे, चपाती, चाणके हे खायला घालायचं आहे. हे खायला घालून काय करायचं आहे, त्यांची परमिशन घ्यायची आहे, त्यांची सुद्धा परमिशन घ्यायची आहे की उद्यापासून मी आपल्या घरामध्ये पारायण करणार आहे, तर त्यांची देखील परमिशन आपल्याला घ्यायची आहे, संमती घ्यावी लागते. यासाठी त्यांना आपण चपाती किंवा चाणके खायला घालत असतो. अशा पद्धतीने 1 गाय व 4 कुत्रे यांना आदल्या दिवशी आपल्याला खायला घालायचं आहे. ही झाला दुसरा नियम. नंतरचा नियम म्हणजे 7 दिवस आपल्या घरामध्ये पारायण राहणार आहे, त्यामुळे 7 दिवस आणि आदल्या दिवशीचा जो पहिला दिवस आहे पूर्णपणे सात्विक राहायचं आहे, पूर्णपणे सात्विक संपूर्ण घरांनी. कारण प्रत्येक स्त्री स्वतःसाठी कधीच काही करत नाही, आपल्या घरातल्या व्यक्तीसाठी करत असते, आपल्या नवऱ्यासाठी करत असते, आपल्या घरातील मुलांसाठी करत असते, ती स्वतःसाठी कधीच काही करत नाही. संपूर्ण घराचं कुटुंब, आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण व्हावं, प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हाव्या, प्रत्येकाला यश प्राप्ती व्हावी, यासाठी ती काही ना काहीतरी करत असते, झगडत असते, सेवा करत असते. तर सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, ती काहीतरी करते ना तर तिला देखील पाठिंबा द्या आणि 7 दिवस संपूर्ण कुटुंबाने मांसाहार कडकडीतपणे वर्ज्य करायचं आहे. धूम्रपान, मद्यपान देखील करायचं नाही घरामध्ये. हे झाला पहिला नियम, मांसाहार पूर्णपणे कडकडीत वर्ज्य. नंतर ब्रह्मचार्याचं पालन, ब्रह्मचार्य चुकूनही तोडायचं नाहीये, कारण याचे दोष लागतात. ब्रह्मचार्याचं पालन करायचं. परत आपल्याला आपण ज्या जागेवरती झोपतो रोज, ती जागा चेंज करायची आहे. जो गुरुचरित्राचं पारायण करणार आहे त्याने ती जागा बदलायची आहे आणि दुसरीकडे झोपायचं आहे. शक्य असल्यास गुरुचरित्राची पारायण जिथे मांडणी केली असेल तिथे झोपण्याचा प्रयत्न करा त्याच्यासमोर आणि शक्यतो डाव्या कुशीवर झोपायचं, म्हणजे साक्षात दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात किंवा काही ना काही तर संकेत देत असतात. आर्थिक अडचणीतून, संकटातून बाहेर पडण्याचा ते मार्ग आपल्याला दाखवत असतात. त्याच पद्धतीने खाली झोपताना गादीवरती झोपायचं नाही, काहीतरी बेडशीट किंवा चटई वगैरे हाताळायची, त्याच्यावरती आपल्याला झोपायचं आहे, गादीवरती बसायचं नाही. त्याच पद्धतीने खुर्ची वगैरे बसलं तर चालेल, काही हरकत नाही, फक्त गादीवरती तुम्हाला बसायचं नाहीये. कारण भरपूर लोकांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम असतो, काही ना काहीतरी मेडिकल इश्यूज असतात, त्यामुळे तुम्ही खुर्चीवर जरी बसला तरी चालेल, फक्त तुम्हाला गादीवरती बसायचं नाहीये. हे झालं. नंतर परान्न पूर्णपणे वर्ज्य, परान्न घ्यायचं नाही. 7 दिवस कोणाच्या घरचं पाणी नाही, अन्न नाही, काही एवढी चिमूटभर साखर सुद्धा कोणाच्या घरची खायची नाही. 7 दिवस फक्त आणि फक्त आपल्या घरातलंच खायचं आहे. आणि जेवणाचे नियम तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवेल नक्कीच. जेवणाचे नियम म्हणजे एक धान्य आपल्याला राहायचं आहे, आपल्या घरातलंच जेवण घ्यायचं आहे. बाहेर जरी कुठे जावं लागलं प्रवासामध्ये तर आपल्यासोबत 1-2 बाटल्या एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत आणि ती आपल्याला पाणी प्यायचं आहे. कधी चुकून पाणी संपलं आणि बाहेर तुम्हाला पाणी घ्यायची गरज पडली तर ते विकत घ्या आणि त्याच्यावरती 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि मगच ते पाणी प्यायचं आहे. शक्यतो सोबतच ठेवायचं आहे. 7 दिवस कोणाच्यात खायचं नाही, प्यायचं नाही. विचार तर सरळ सांगून टाकायचं की आमच्या घरी पारायण सुरू आहे, त्यामुळे आम्ही बाहेरचं काही खात नाही, त्यामुळे कोणाला राग देखील येणार नाही, काहीच नाही, हे देखील पाळायचं आहे. नंतर कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणाला देखील वाईट बोलायचं नाही, कोणाबद्दल मागे काही बोलायचं नाही, कोणाबद्दल ह्याला सांग त्याला सांग काहीच करायचं नाही, सगळं बंद करायचं. सगळ्यांशी चांगलं वागायचं आणि घरात शांतता कशी राहील हे बघायचं. घरातल्या एखाद्या व्यक्तीचा आवाज चढला तर आपण शांत राहायचं, कारण आपल्या घरामध्ये पारायण सुरू असतं, आपल्या घरामध्ये साक्षात महाराज दत्त महाराज आपल्या घरामध्ये उपस्थित असतात आणि ते सगळं हे पाहत असतात. त्यामुळे ही परीक्षाच असते तुमची सगळी पारायण काळामध्ये, त्यामुळे भ्यायचं नाही, काही सुद्धा होत नाही. महाराज साक्षात तिथे उपस्थित असतात आणि सगळं पारायण तुमच्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घेतात. आता पारायण करायचं आहे. पारायण करायचं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, बरोबर. हे दिंडोरी केंद्राचा ग्रंथ आहे, कोणाला हवा असेल तर नक्कीच कमेंट करा.
नक्कीच मी कमीत कमी 1-2 जणाला तर ग्रंथ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ. हा त्यावेळेस मी घेतलेला ₹199 आता जास्तीत जास्त वाढले असतील 40-50 रुपये, नाहीतर आहे तेवढ्याच किमतीला पण असू शकतो. आता हा ग्रंथ आपल्याला घ्यायचा आहे. या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, पूजा मांडणी वगैरे सगळं सांगितलेलं आहे. पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे. योग्य वेळ कोणती तर ब्रह्ममुहूर्त सकाळी 3:30 वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पारायण कधीही करू शकता. पण शक्यतो ब्रह्ममुहूर्त निवडायचा. सकाळच्या वेळेत होऊन जातं आपलं. कमीत कमी 2 ते 3 तास जातात. प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडवरती आहे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ चुकूनही वापरायची नाही. ही वेळ महाराजांच्या विश्रांतीची आहे. त्यामुळे या वेळेस कोणतेही नैवेद्य, आरती, सेवा कोणतंच काहीच करायचं नाही. तुम्हाला सकाळी शक्य नाही, तुम्ही दुपारी करा. दुपारी 5 वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता. आता बघा, हे पारायण करत असताना सांगितलं पहिल्या दिवशी 4 कुत्रे व 1 गाईला पुरणपोळी किंवा चपाती, चाणके काही तुम्ही शक्य होईल ते तुम्ही खाऊ घालायचं आहे. नंतर ज्या दिवशी पारायणाला बसणार आहात त्या दिवशी जरा लवकर तुम्हाला बसावं लागेल. पहिल्या दिवशी वेळ लागणार कारण तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. आता पहिल्या दिवशी संकल्प देखील घ्यायचा आहे. तुम्हाला संकल्प घेतला. संकल्प घेताना तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे. कसा संकल्प घ्यायचा सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या उजव्या हातात अक्षता, थोडंसं हळदी-कुंकू, थोडंसं पाणी, एक फूल घ्यायचं आहे. तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती महाराजांना सांगायची आहे आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं अशी महाराजांना विनंती करायची आहे आणि ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे. सुरुवात करताना पहिल्यांदा स्वामी स्तवन बोलायचं आहे. एक माळ गायत्री मंत्राची रोज घ्यावी लागणार आहे. एक माळ रोज गायत्री मंत्राची घ्यायची आहे कारण आपल्या हातून चुकून काही घडलं असेल, काहीही घडलं असेल तर ते माफ व्हावं यासाठी आपल्याला एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला अध्यायाला सुरुवात करायची आहे. आता बघा, पहिल्या दिवशी तुम्हाला अध्याय किती वाचायचे सगळी माहिती या पानावरती दिलेली आहे आपल्याला. बघा, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. कोणत्या दिवशी किती वाचायचे हे देखील याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे. पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे आहेत. हे पारायण तुम्हाला सलग 7 दिवस करायचे आहे. तुम्ही हे पारायण 3 दिवसात देखील करू शकता. 3 दिवसात कसं करायचं या संबंधीचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. आणि बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला पारायण सकाळी लवकर करायचं आहे. सगळे अध्याय वाचून झाले म्हणजे 1 ते 9 पहिल्या दिवशी अध्याय वाचून झाले. 10:30 वाजता महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. जे तुम्ही खाणार आहात तोच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. जे तुमच्यासाठी तुम्ही खाण्यासाठी केलेलं आहे तोच नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. संपूर्ण पारायण होईपर्यंत दिवा विझला नाही पाहिजे आणि धूप, दीप, अगरबत्ती चालू पाहिजे. त्यामुळे आपल्याजवळ एक्स्ट्रा तूप किंवा एक्स्ट्रा तेल, त्याच पद्धतीने धूप, दीप, अगरबत्ती आपल्याजवळ घेऊन बसायचं आहे. बसताना आपल्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. महाराजांनी एक आसन टाकून ठेवायचं आहे कारण महाराज देखील तिथे उपस्थित असतात. त्यामुळे ते आसन टाकायला विसरायचं नाहीये. त्याच पद्धतीने आपली कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुचरित्र ग्रंथाला देखील आपण नैवेद्य म्हणजे आपण नैवेद्य ठेवतो महाराजांना, तोच नैवेद्य आपल्या कुलदेवतांना प्रार्थना करायची आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे. आपल्या ग्रामदेवताला, आपल्या वास्तुदेवताला, आपल्या घरातील थोरा मोठ्यांना नमस्कार करायचा आहे. त्यांची देखील आज्ञा घ्यायची आहे आणि आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. बघा, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, रोज कुलदेवतेचे रोज स्मरण करायचं आहे. कुलाचार पाळायचा आहे. रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करायचा आहे. पंचमहायज्ञ कसं करायचं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही आवर्जून ते करायचं आहे. 1 ते 9 अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. कमीत कमी 5 आरत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि 5 आरत्या घेतल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही खायला नैवेद्य केलाय तो नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर तुम्ही जेवला तरी देखील चालणार आहे. उपवास करण्याची काही देखील गरज नाही आहे याच्यामध्ये. तुम्ही जे बनवणार आहात ते तुम्ही खायचं आहे. एकदाच बनवून ठेवा सकाळ आणि संध्याकाळसाठी, म्हणजे तुमचं होऊन जाईल. आणि तुम्ही जे खाणार ते महाराजांना दाखवल्यानंतर संध्याकाळी काय दाखवायचं, तुम्ही एखादं फळ दाखवलं किंवा दूध साखरेचं जरी नैवेद्य महाराजांना दाखवलं, अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचं आहे. तुम्हाला सगळं समजलं असेल आणि याच्या संबंधी अजून काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या संबंधीच्या शंकांचे निरसन नक्कीच आपल्या चॅनलवरती केले जाते. अतिशय पवित्र आणि दिव्य ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण आवर्जून आपल्या घरामध्ये करायला अजिबात विसरू नका. नक्कीच सगळ्यांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा देण्यासाठी देखील तुम्ही पारायण करू शकता. तुमच्या इच्छेसाठी देखील तुम्ही पारायण करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.